उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सदिच्छा भेट आहे असं सांगितलं जरी जात असलं तरी मात्र या भेटीमुळे अनेक चर्चांना आता उधाण आलेलं आहे। नेमकं या भेटीमागचं कारण काय, या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। शिवसेनेचे प्रमुख जे आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी म्हणून पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी कारभार स्वीकारल्यानंतर ही पहिली भेट यावेळेस उद्धव ठाकरे यांनी आज त्यांची घेतलेली आहे। आज उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये पोहोचले आहेत, अधिवेशनामध्ये ते सहभागी होणार आहेत आणि या आधी आपण बघतोय की आज पत्रकार परिषद झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी म्हणून त्यांचं कार्यालय गाठलेलं आहे आणि इथं ही सदिच्छा भेट होणार आहे। अर्थातच या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे, कारण मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खातेवाटपामुळे एकीकडे घटक पक्षांमध्ये नाराजी महायुतीत असताना आता मात्र उद्धव ठाकरे हे थेट देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत। या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये जे वैर होतं किंवा जो वाद होता तो कुठेतरी आता शमला आहे किंवा तो कुठेतरी आता निवळला आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरू शकत नाही, कारण उद्धव ठाकरे यांनी आता आपण बघतोय की एक सशक्त राजकारणाचं उत्तम उदाहरण देण्यासाठी म्हणून, नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून इथं देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याचं ठरवलं असलं तरी मात्र या भेटीनंतर राजकीय चर्चांना मात्र जोरदार उधाण आलेलं आहे। एकीकडे अजित पवार हे नाराज आहेत, त्यांच्या वाट्याला अर्थ खाता येत नाही अशी कुजबूज या विधिमंडळामध्ये सुरू असताना गेल्या 24 तासांपासून ते नॉट रिचेबल असताना उद्धव ठाकरे हे थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत। शिंदे गटासाठी देखील एक अतिशय महत्त्वाची खरं तर ही घडामोड म्हणावी लागेल, ही भेट महत्त्वाची म्हणावी लागेल, कारण उद्धव ठाकरेंनी आज सकाळीच शिंदे गटातले जे नाराज आमदार आहेत ते मात्र फोन करतायत, त्यांचे निरोप येत आहेत असं म्हटलं होतं आणि जर सुधारले असतील तर त्यांना सोबत घेण्याबद्दल बघू असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं। आणि त्यानंतर उद्धव ठाकरे जे आहेत ते थेट इकडे आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं नवीन चिन्ह, नवीन पक्ष मिळाल्यानंतर 20 आमदार निवडून आलेले आहेत आणि एकीकडे भाजपचं संख्याबळ हे 132 इतकं आहे आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे थेट देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत। ही भेट सर्व अर्थानं महत्त्वाची मानली जाते। उद्धव ठाकरे ज्यावेळेस भेटीसाठी इथं आले त्यावेळेस थेट दृश्य आपण बघतोय उद्धव ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी आणि अनिल परब सोबतच या ठिकाणी आपण बघतोय की आदित्य ठाकरे देखील या भेटीसाठी इथं पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे या भेटीत नेमकं काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना सरकारच्या विरोधात एकीकडे आक्रमक होत असताना आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या भेटीनं अनेक चर्चांना मात्र उधाण आलेलं आहे। आदित्य ठाकरे देखील यावेळेस उद्धव ठाकरेंसोबत या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांची इथं भेट होणार आहे आणि याआधी आपण बघतोय की विशेष अधिवेशनामध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना हात मिळवून त्यांचं स्वागत केलं होतं विधिमंडळामध्ये आणि त्यानंतर आपण बघतोय की एकंदरीतच निकालानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची भूमिका ही कुठेतरी भाजप संदर्भात मवाळ झाली की काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे, तशा चर्चा उपस्थित होत आहेत आणि त्यानिमित्त नंतर आजची भेट सर्वार्थानं अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांसोबत भेट घेऊन नेमकी कोणत्या विषयावर चर्चा करणार आहे, कारण या भेटीचं कारण जे आहे ते अद्यापही गुलदस्त्यात आहे। जरी ही सदिच्छा भेट मुख्यमंत्र्यांची असली तरी उद्धव ठाकरे नेमकं या भेटीमध्ये काय चर्चा करतील, या चर्चेमधून काय नेमकं आउटपुट निघतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। एकीकडे आपण बघतोय भाजपच्या सर्व निर्णयांवर मित्रपक्षांनी नाराजी एकीकडे व्यक्त केलेली असली, खातेवाटपावर नाराजी मित्रपक्षांमध्ये असली तरी मात्र उद्धव ठाकरे हे आता आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी म्हणून थेट भाजपच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी म्हणून त्यांच्या दालनामध्ये गेलेले आहेत। विधिमंडळातच ही एक महत्त्वाची भेट होतीये, त्यामुळे भेटीचे अनेक अर्थ या ठिकाणी मानले जात आहेत। तर 7 मिनिटं या दोन नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा देखील झाली असं देखील कळत आहे। सदिच्छा भेट होती, 7 मिनिटं उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली। जवळजवळ 7 मिनिटं उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या दालनात होते आणि त्यांच्याबरोबर चर्चा करत होते अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे। या 7 मिनिटात नेमकं काय घडलं, काय चर्चा केली, चर्चेचा नेमका तपशील काय तो अद्यापही समोर आलेला नाही, परंतु उद्धव ठाकरे आज नागपूरच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पोहोचले आणि आज पत्रकार परिषद घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीस यांचं दालन गाठलं आणि तिथे जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे। 7 मिनिटं यावेळेस ही चर्चा झाली असं देखील आता कळत आहे। या 7 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं, या चर्चेचा नेमका तपशील काय हे देखील अद्याप समोर आलेलं नाही, परंतु आपण बघतोय की या ठिकाणी निवडणुकीमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झाले होते, जोरदार टीका टिप्पणी झाली होती। उद्धव ठाकरेंनी थेट निर्वाणीचा इशाराच देवेंद्र फडणवीसांना दिला होता, एकतर तू राशील किंवा मी राशील अशा शब्दात या ठिकाणी टीका झाली होती आणि त्यानंतर आपण बघतोय की आज उद्धव ठाकरे
हे विरोधी पक्षनेते पद देखील अद्याप महाविकास आघाडीकडे नाही आहे आणि एकीकडे शिवसेनेनं तसा दावा देखील केलेला आहे, परंतु आज उद्धव ठाकरे थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत आणि या भेटीमध्ये नेमकं म्हणतात किंवा काय नेमक्या मागण्या ठेवतात किंवा ही फक्त सदिच्छा भेट होती का असा देखील आता प्रश्न उपस्थित झालेला आहे। देवेंद्र फडणवीस या आपल्या जुन्या मित्राला आणि महायुतीतल्या एका जुन्या घटक पक्षाला भेटण्यासाठी म्हणून आपण बघतोय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत ते आता देवेंद्र फडणवीसांच्या दालनामध्ये गेले आणि तिथं 7 मिनिटं या दोन नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झालेली आहे। भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे। शिवसेना या पक्षाकडून या भेटी संदर्भात कुठलीच माहिती देण्यात आली नव्हती। अचानक उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतलेली आहे आणि यावेळेस अनिल परब तसंच आदित्य ठाकरे हे दोन महत्त्वाचे नेते जे आहेत ते तसंच शिवसेनेचे काही खासदार जे आमदार जे आहेत ते देखील यावेळेस या भेटीच्या वेळेस उपस्थित होते। नेमकं या भेटीमागचं कारण काय हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही, परंतु या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांनाही उधाण आलेलं आहे।